माझ्यावर अन्याय 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 अन्याय। तर हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। सध्या मी शेतामध्ये होतो। आपण शेतामध्ये सरकी लावली होती, तुम्ही एकदम मागच्या ब्लॉगमध्ये पाहिलं होतं। आपल्याला सरकी लावून जवळपास 5-6 दिवस झाले। तर मला वाटलं बा पावसाचा अंदाज जरा बरा वाटला, पाऊस येईल वाटला, पण पाऊस का आला नाही, नुसतं आभाळच राहे, त्याच्यामुळे काय पाऊस आला नाही। तर मी आलो होतो शेतामध्ये हे पाहासाठी की बा आपली सरकी अजून काय म्हणजे खराब झाली, फुगली का बिना पाण्याची वरी आली, ते पाहासाठी आलो होतो। आता मी तुम्हाला पण दाखवतो, एका जागेवरची सरकी अशी उकरून दाखवतो काय चालू आहे ते। मी अजून सकाळचे जवळपास 8:15 होत आले, 15 मिनिटांना आपला ब्लॉगसुद्धा येते। माझ्या हातात आहे हे बघा लिंबाची काडी, कडुलिंबाची, आणि आपण दात घासतो। अजून दात घासणंच चालू आहे माझ्यावाले। चला तर दाखवतो तुम्हाला त्या सरकीची काय दशा आहे, कशी दिसते ती। हे बघा इथंशी मी तुम्हाला एक जागा उकरून दाखवतो सरकीची। आपली सरकी खराब झाली का काय झाली ती, हे बघा ही ती सरकी आपली पडली खाली। ही पहा ही ती सरकी जर का जरा दबत असेल तर ती खराब झाली किंवा फुगली असं आपण म्हणू, पण सरकी जराशी कडकच आहे, जशी पॅकेटमध्ये होती तशी। आता हिला वापस ठेवलं आणि हे झाकून घेतलं। आताच आपण आपली सरकी पाहिली, एकदम ओके आहे, जशी पॅकेटमध्ये होती कडक तशीच आहे। तर मला वाटलं होतं म्हणजे आता आपल्याकडं पाणी नाही ना सध्या, पाणी असतं तर सरकी वरी आली असती। तर आता थोड्या वेळातनी असंच वावरातनी चक्कर मारतो, जिथं तिथं उकरून पाहतो आणि मग घराकडे जातो। तर चाललो सध्या घरी। हे बघा सायकल आणली होती सोबत, आणि आता जवळपास समजा 8:30 होत आले। तुम्हाला माहीत आहे आपण डेली ब्लॉग करतो, तर आतापर्यंत आपला ब्लॉग पण आला असेल आपल्या चॅनेलवर। चला तर घरी जाऊ घरी। आणि आपलं घरी आल्या पोरं पोलीस भरतीचा गोळा फेकायला आउट ऑफ एकदम फुल दूरच्या दूर फाव। आता आतापर्यंत तुम्ही गाडी पाहिली, गाडी इथं ठेवून दिली, एवढं साफसफाई झाली, जवळपास चालू आहे। इथून गोळा फेकायचा। हे इथून हे जे बसलेला मुलगा आहे, इथून पार ते जे उपटायलेला विशाल, त्याच्या पलीकडे गोळा फेकायचा। सध्या इथंशी गवत भरपूर झालं, आता हे गवत उपटायचं आणि इथं चांगलं मोकळं मैदान करायचं, तेव्हा मग गोळा फेकायचा। मेहनती हात लय, गोळा गेला पाहिजे। आता तुम्हाला रान असं दिसते ना, आता पहा कसं दिसते, आणि आता जागा पहा इथं कशी आहे ते, एकदम साफ केलं। चल गुलू फेक गोळा। अश्विनीचा हे प्रश्न आहे की नेट म्या बंद केलं म्हणते, पण म्या बंद केलं नव्हतं। ते पहिले समजा हॉटस्पॉट चालू होतं, नंतर ते मला गेम खेळताना मध्ये ॲड आली होती, मग म्या बंद केलं। मग अश्विनीने आवाज दिला चालू करा म्हणजे मी चालू केलं, पण थोड्या वेळात ते आपोआप डिस्कनेक्ट झालं काय की, मग डिस्कनेक्ट झालं तर मग अश्विनी काय म्हणे, जा म्हणे मेला मुर्दा तिकडे। काय म्हणे लाणे मला मेला मुर्दा, होय हे काऊन म्हणली आहे मला मेला मुर्दा, काऊन म्हणली तू? आता आम्ही बसलो जेवायला, हे बसले आमचे महादेव। हे जेवायचं काय काय हे दोन्ही एकच भाज्या होता। कोणत्या भाज्या होता? शिमला मिरचीची भाजी होय। हे काय होय? पोळी। हे काय होय? ती शिमला मिरच्याची भाजी रश्याची। हे काय होय? हे बी भाजीच आहे शिमलाची, शिमला मिरच्याची, पण ही सुकी आहे। हे काय होय? तिकडे पोळ्या आहेत आणि भाजी आहे। याच्यात काय आहे? भाजी आहे। दाखवायची का? नाही भाजीच आहे त्याच्यात। नाही तरी दाखवायची का?
दाखवा भाजी होय नाहीतरी दाखवायची का काय भाजी? भाजी हो दाखवली नाही ती नाही ते नाही याच्यात दाखवायची का? आहे ना याच्यात बी भाजी जराशी होती 4-5 शिमला मिरच्या होत्या ना त्याची करली मी भाजी. यायला काय की ते अशी रश्श्याचीच पाणी टाकून खाते तर मग ती वरून अशी जर भाजी मी बनवली नाही हे अलीकडली हे सुकी तशी जर करली झालं त्यात नाही का पाणी टाकायला लागते. त्यासाठी मी असं मग पाणी टाकलं त्याला थोडंसं गरम करलं आणि त्याला दिली ती रश्श्याची भाजी. गरम फरम काहीच केलं नाही नुसतंच पाणी टाकून दिलं तिने. मला माहित आहे मला विचारून घ्या या जीवावर या काळजावर कसे घाव भरले असतील जेव्हा हिनं असा गिलास घेतला असं भळकन पाणी टाकून दिलं. नाही तसं नाही केलं पाणी टाकलं पण गरम केलं. काय सबूत आहे सांगा. सबूत तर नाही आमच्याजवळ. मग कसं काय म्हणाले खोटं काऊन बोलायले मी काला खोटं बोलू. दिल तुटला नवऱ्याला कसं बी दिलं तर काय म्हणतील लोक म्हणून मी तसं नाही केलं. पाणी टाकलं थोडंसं शिजवलं मग त्याला थोडं गरम करलं आणि मग त्याला भाजी दिली. आता ते सगळं थंड व्हायला चला आता या जेवायला. अन्याय आहे माझ्यावर अन्याय. चला आता जेवा मुकाड्यानं.